आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा विठ्ठला
असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय धातुं मुनींद्रे समागत्य तिष्ठो तमानंद कंदम परब्रह्मलिंगम वजे पांडुरंग हा पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथमा नमन पांडुरंगा करू प्रथमा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवं मुधरार्थावतार कलंकांक तेजोधिका मोदि वक्त्रं खलानिशवादा पनोर्दार हदक्षो समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामार्थ केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती रायगड मंदिरी वसे माझा राजा चरणासी अर्पिते अजन्म ही काया जगदीश्वरा जोडिली ज्यांची ख्याती
प्रथम वंदिते तुम्हा छत्रपती आइये महाराज विराजिये आइये महाराज विराजिये दुख भंजना मारुति नंदना सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण देहूचे सुप्रसिद्ध साधू तथा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचे धर्मगुरु राष्ट्रगुरु कनकाई पुत्र बोल्होबानंद आणि जिजाई रमण जगद्गुरु तुकोबराय यांचा पवित्र असा 4 चरणांचा अभंग आजच्या या 5व्या दिवसाच्या कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे। अभंगामध्ये प्रवेश करण्या अगोदर थोडासा परिहार देणे हे वक्त्याचं आद्य कर्तव्य असता न्यायाने आपल्या मुदखेड तालुक्याच्या विद्यमानी असलेलं आपलं हे गाव मौजेवाई आणि पवित्र पावन गावामध्ये चालत असलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह सुंदर अशा सप्ताहामध्ये भगवान श्रीकृष्णाची वाङ्मय प्रतिमूर्ती ज्या श्रीमद भागवत कथेला ग्रंथाला म्हटलं जातं अशी पवित्र पावन कथा ज्यांच्या मुखारविंदामधून आपण ऐकत आहात आमच्या आदरणीय हरिभक्त पारायण अंजलीताई आहेत ताईंच्या पवित्र मुखारविंदामधून आपण कथा ऐकता त्यामुळे प्रथमतः ताईंच्या चरणावरती नतमस्तक होते। विठ्ठल विठ्ठल सुंदर असे कीर्तनासाठी गायनाची साथ करण्याकरिता आमच्या आदरणीय हरिभक्त पारायण अलकाताई आहेत त्याचबरोबर आमच्या अंजलीताईचे आई वडील आहेत आमच्या ताई काय नाव आहे तुमचं रुक्मिणीताई आहेत त्याचबरोबर काका जाऊ द्या सर्वच प्रेमाची मंडळी अगदी कथेसाठी सुंदर अशी ॲक्टोपॅडची ज्यांची साथ आहे त्याचबरोबर गोड असं गायन करतो आमचा अभि एकदा अभिसाठी जोरदार टाळी वाजवा फार गोड आहे लेकरू स्वभाव एवढा गोड आहे वाजवतो जेवढं गोड त्याच्यापेक्षा आवाज सुद्धा फार सुंदर आहे अभि या ठिकाणी उपस्थित आहेत महाराज हां खरंच अगदी गोडच आहे लेकरू त्याचबरोबर माझ्यासोबत माझे बाबा आदरणीय हरिभक्त पारायण शिवाजी महाराज देशमुख गोरलेगावकर माझे बाबा आहेत सर्वच गावातील प्रेमाची मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे या ठिकाणी अगदी महाराष्ट्रभर ज्यांचं नाव गाजलं असं मृदंग सम्राट मृदंगाचार्य आदरणीय हरिभक्त पारायण अमोलजी महाराज आहेत महाराजांनाही धन्यवाद इकडं सुंदर अशी ज्यांची साऊंड सिस्टीम आहे सकाळच्या काकड्यापासून संध्याकाळच्या कीर्तनापर्यंत प्रत्येक कीर्तनकाराचा कथाकाराचा आवाज गावातील प्रत्येक माणसाच्या कानावरती अगदी स्पष्टपणे पडावा यासाठी गोड अशी ऑपरेटिंग करणारे आमच्या अर्धापूरचे दादा नाव काय मनोज दादा नाव विसरले आता काय नाव लक्षात ठेवाय वय राहिलं नाही आपलं तेवढं इसरायलही माणूस वयोमानानं आमचे अमोल दादा आहेत अगदी सर्वच प्रेमाची मंडळी आहे दादा यूट्यूबला चॅनल आहे का आपलं दादांचं गोड असं यूट्यूबला चॅनल आहे नाव दादा तुमचं पृथ्वीराज
सुंदर असा दादांचा यूट्यूबला चॅनल आहे. दादांनाही धन्यवाद. हे कीर्तन झाल्याच्या नंतर जर पुन्हा कोणाची ऐकायची इच्छा असेल तर तुम्हाला यूट्यूब चॅनलवरती अगदी सुंदर अशी ही कीर्तनं आपल्याला पाहायला भेटतील. अगदी गावातील सर्वच प्रेमाची मंडळी या ठिकाणी आहे. प्रेमाच्या मंडळीसोबत बाहेर गाऊन सुद्धा माझ्यावरती स्वतःच्या लेकीप्रमाणे प्रेम करणारे आमचे डोनगावचे गोविंदराव मामा आलेले आहेत. आमच्या मामी या ठिकाणी आल्यात. त्याचबरोबर आमचे डोनगाव येथील आपले पवन दादा आलेले आहेत. आडनाव काय त्यांचं? हां, गंडरस. मला आडनाव तुमचं लय आवडते. नाही तर ते आता मोबाईलमध्ये नंबर सेव्ह नाही, बाबाच्या आहे. आमचे पवनदादा आहेत. त्याचबरोबर टाकळगावला इथं माझी कथा झाली. टाकळगावून आमचे पुरीदादा आलेले आहेत. अगदी सर्वच प्रेमाची बाहेरगावून सुद्धा मंडळी आलेली असेल. सर्वांचं नाव घेणं काही शक्य नाही. चुकून मुकून जर कोणाचं नाव राहिलं असेल तर एखाद्या कागदावर चिठ्ठीवर मला लिहून आणून द्या. कीर्तन संपण्याच्या अगोदर त्यांचं नाव मी घेईन. विठाला विठाला. पवित्र असे जगद्गुरु तुकोबाराया या अभंगाद्वारे तुम्हा आम्हाला सांगायला लागले, विश्वाचा मालक केवढा पवित्र आहे. पण तो पवित्र भगवान परमात्मा, त्या विश्वाच्या मालकाचा एक नियम आहे. कथेमधून तुम्ही ऐकलं असेल, भगवान परमात्मा फार दयाळू आहे, फार कृपाळू आहे. एखाद्या भक्तानं अंतकरणामधून त्याची भक्ती करावी, त्याच्याकडे काहीतरी मागावं. मागितल्याच्या नंतर भगवान परमात्मा प्रत्येक भक्ताला जे मागितलं ते देतो. पण त्याचा पहिला नियम घेतल्याशिवाय देऊ देत नाही. नियम आहे भगवंताचा, विश्वाचा मालक घेतल्याशिवाय काही देत नाही. की घेसी तेव्हा देसी आणि ऐसा अससी उदार, फार उदार आहे. मग त्या भगवान परमात्म्याला आपल्या अंतकरणातला भाव लागतो. जगद्गुरु तुकोबर या अभंगाद्वारे तुम्हा आम्हाला सांगायला लागलेत, ज्या ठिकाणी माणसं स्वतः आपल्या अंतकरणातला भाव भगवंताच्या चरणावरती विलीन करतात, त्याचबरोबर पावला पावलावरती हिताच्या ठिकाणी जागे राहतात. आणि जी माणसं हिताच्या ठिकाणी जागी राहतात ना, त्यांची धन्यता त्यांना देण्या अगोदर ज्या मायबापांनी त्यांना जन्माला घातलं त्या मायबापाला देतात. तुकोबराया, धन्यता आई वडिलांना मिळते. मुलं हिताच्या ठिकाणी जागी आहेत, पण कोणत्या मुलाची धन्यता? तुकोबराय म्हणतात, जी मुलं पवित्र कुळामध्ये, पवित्र गावामध्ये, पवित्र घरामध्ये जन्माला येतात ना, त्यांचा हरिक, त्यांचा आनंद, त्यांचा हेवा विश्वाच्या मालकाला वाटतो. कारण ते अखंड गीतेचं आणि भागवताचं श्रवण करतात, 24 तास मुखाने चिंतन करतात. तुमच्यासारख्या सर्वसामान्य साधकांनी, काही हुशार मंडळींनी तुकोबरायांना प्रश्न विचारला, तुकोबराया, हिताच्या ठिकाणी दुसरंच कुणीतरी जागा आहे, धन्यता दुसऱ्याच्या मायबापाला मिळणार आहे. गीतेचं आणि भागवताचं श्रवण दुसरं कोणी करतं, पण तुम्ही एवढ्या पोटतिडकीनं का सांगता? तुकोबरायांनी म्हणावं, याच्या पाठीमागे माझा फायदा आहे. सर्वसामान्य अशी माणसं, भगवंताचं चिंतन करणारी लोक आपल्याला कलियुगात पाहायला मिळत नाही. पण अशी जर महात्मे जर जन्माला आली, जी भगवंताचं चिंतन करतात, तुकोबराय म्हणायला लागले, एवढ्या प्रेमानं आम्ही आरडाओरडा करून सांगायला लागलो. याच्या पाठीमागं कारण की भगवान परमात्म्याच्या चरणावर आम्ही प्रार्थना केली की जी माणसं हिताच्या ठिकाणी जागी राहतात, पवित्र कुळामध्ये जन्माला येतात, गीतेचं आणि भागवताचं श्रवण करतात, अशा लोकांची मला सेवा घडू द्या. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ किंवा अर्थ. विठाला विठाला. तुम्ही म्हणाल, ताई, हिताच्या ठिकाणी जागा राहायला आम्ही तयार आहे, पण आमचं स्वतःचं हित कशामध्ये आहे हे आतापर्यंत आम्हाला कळालं नाही. कळालं का? माणसं नको नको त्या गोष्टीच्या पाठीमागं लागलेत. स्वतःचं कल्याण कशानं होणार आहे हे आतापर्यंत माणसाला कळालं नाही. म्हणून तुकोबराय म्हणतात, हिताच्या ठिकाणी तीच माणसं जागी राहू शकतात ज्यांना मानवी नरदेह मिळाला. मानवी नरदेह कुणाला मिळाला? आपल्याला. माणसं होत ना आपण. पशुपक्ष्यांना कळत नाही की कशामध्ये स्वतःचं पुण्य आहे, कशानं स्वतःचं भाग्य उदयाला येईल. विचार करण्यासाठी बुद्धी विश्वाच्या मालकाने फक्त आणि फक्त माणसाला दिली. आपण एवढे भाग्यवान आहोत की 84 लक्ष योनीचा फेरा फिरला आणि आपल्याला मानवी नरदेह मिळाला. त्याच्याही पुढं मानवी नरदेह भेटून आपण पवित्र अशा भारत देशामध्ये जन्माला आलो, पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलो, जी माती साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन पुनीत झालेली आहे. त्याच्याही पुढं महाराष्ट्रात जन्माला आलो, भारतात जन्माला आलो, 84 लक्ष योनीचा फेरा फिरून मानवी नरदेह मिळाला. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, अशी माणसं ज्या वेळेला जन्माला येतात ना, त्या वेळेला अशा माणसाची सेवा आम्हाला घडू द्या. म्हणून आम्ही देवाला विनंती करतो आणि त्यांची स्तुती सुद्धा करतो की पवित्र ते कोळ
पवित्र ते कुळ पावन तो देश आणि जेथे हरीचे दास जन्म घेती तुकोबराय म्हणतात. पवित्र कुळामध्ये, पवित्र देशामध्ये, पवित्र गावामध्ये आपण जन्माला आलो म्हणून आपण भाग्यवान आहोत. आणि भाग्यवान असल्यामुळं तुकोबराय आपल्याला हिताच्या ठिकाणी जागर राहा म्हणून सांगतात. पण आज कलियुगातल्या लोकांना स्वतःचं हित कशात आहे हे कळालं नाही. तुकोबरायांनी आपल्याला पुन्हा पुन्हा आठवण करून द्यावी. स्वतः तुम्ही हिताच्या ठिकाणी जागी नाहीत. कशावरून? विश्वाच्या मालकाने एवढा गोड नरदेह आपल्याला दिला, पण तरी सुद्धा जो नरदेह साधू संतांनी तुम्हाला सांगितलं कशासाठी दिला? भजनासाठी. की देवे दिला देह भजना गोमटा आणि तोया झाला फाटा बाधिकेचा. देवाने देह कशासाठी दिला? भजनासाठी. पण लोक भोजनाच्या मागे लागले. मग अशी जी माणसं भोजनाच्या पाठीमागे लागली, तुकोबराय आठवण करून देतात तुम्हाला, भोजनासाठी नरदेह मिळाला नाही, भजनासाठी मिळाला. एका चंद्रकांता नावाच्या ग्रंथामध्ये सुंदर कथा आलेली आहे. कथा भाग तुम्हाला ताईंनी सांगितला असेल किंवा आधीच्या कीर्तनकारांच्या कथाकारांच्या मुखातून तुम्ही ऐकला असेल की ज्या वेळेला विश्वाच्या मालकाने हा नरदेह आपल्याला दिला त्याची किंमत किती आहे, किती मौल्यवान तो देह आहे सांगतात. पंढरपुरासारखं तीर्थक्षेत्र आहे. त्या पंढरपुराच्या तीर्थक्षेत्रामध्ये भगवान परमात्म्याचं चिंतन करणारे अनेक भक्तगण मंडळी आलेले आहेत. हिताच्या ठिकाणी खरं जागी कोण आहे? ही बाई आहे, ही फिरणारी. तिला कळालं म्हणून ती आली कीर्तनाला. ऐकणं का होईना किंवा दुसऱ्याला त्रास का देणं होईना, पण फिरायली गुरु 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 गुरु. पंढरपुरासारखं तीर्थक्षेत्र आहे. भगवंताचं चिंतन करणारे अनेक महांदियाळी त्या पृथ्वी तलावरती आली आणि त्या ठिकाणी चंद्रभागेच्या किनाऱ्यावरती एक आंधळा व्यक्ती स्वतःच्या हाताने भजन करत बसलेला आहे. हाताने टाळी आणि मुखाने नामस्मरण सुरू आहे. बिचाराला दोन्ही डोळ्याने दिसत नाही व तरी सुद्धा भगवंताचं चिंतन करतो. आणि भगवंताचं चिंतन करणारा तो आंधळा व्यक्ती भगवान परमात्म्याचं चिंतन करायला लागला. आणि चिंतन करता करता येणाऱ्या जाणाऱ्या माणसाला भीक मागायला लागला. दादा, एखादा रुपया असेल तर द्यावं. मला जर तुम्ही एखादा रुपया दिला तर तुमच्या जीवनाचं कल्याण होईल. तुमच्या छोट्या छोट्या लहान लेकराला माझा आशीर्वाद लागल. त्या आंधळ्या व्यक्तीनं आपल्यासारख्या तिथं वारकऱ्याला विनंती करावी आणि त्या वारकऱ्यांना विनंती करताना म्हणावं, हो 1-2 पैसा दादा द्या हो धर्माला, आशीर्वाद लागेल मुलाले कराला. 1-2 पैसा दादा द्या हो धर्माला, आशीर्वाद लागेल मुलाले कराला. तो आंधळा व्यक्ती म्हणायला लागला, दादा एखादा 2 रुपये असेल तर द्यावं, माझा आशीर्वाद तुमच्या लेकराला लागल. भजन करता करता त्या आंधळ्या माणसाने हाताने टाळी वाजवावी आणि अचानक त्या आंधळ्या व्यक्तीच्या हातामध्ये कावळा सापडावा. आता कावळा अडकला. बिचाराला दोन्ही डोळ्यानं दिसत नाही. हातामध्ये कोणता तरी पक्षी अडकला असं त्याला वाटलं. मनात विचार आला, चुकून मुकून आपल्या हातून पाप घडल. जर तो जीव उडण्याचा प्रयत्न करत असेल आणि मी जर त्याला डांबून ठेवलं तर देव मला शिक्षा देईल. म्हणून त्या आंधळ्या माणसानं पुन्हा स्वतःचे हात मोकळे केले. हातातून भरदिशी कावळा उडून गेला. आणि ज्या वेळेला कावळा उडून गेला, रस्त्यानं जाणारी माणसं त्या आंधळ्याला बोलायला लागले, दादा भजन एवढं सुंदर करता तुम्ही, तुमच्या हातामध्ये कावळा अडकला होता, किती मौल्यवान आहे तो. आज माणूस गेल्याच्या नंतर पिंडाला शिवण्यासाठी कावळे मिळत नाहीत. मिळतात का? आपण विकतही आणायला बसलो पण ते काय दूध देत नाहीत. फायदा असला तर त्यांना विकतही आणला असता आपण. त्या आंधळ्या माणसाला त्या येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी म्हणावं, फार मौल्यवान होता तो, तुमच्या हातात अडकला होता पण तुम्ही त्याला सोडून दिलं. आंधळा माणूस म्हणतो, अहो सुटला तर काय झाला, पुन्हा येईल, पुन्हा अडकल माझ्या हातात. मला सांगा
त्या आंधळ्या व्यक्तीने किती वेळा, किती दिवस, किती काळ प्रयत्न केल्याच्या नंतर कावळा त्याच्या हातात अडकल का? साधू संत महात्म्य मंडळी आपल्याला तेच सांगायला लागलेत, हा नरदेह तुम्हाला फार प्रयत्न करून मिळाला, एकदा का हातातून सुटला, पुन्हा कितीही जरी प्रयत्न केला तरी पुन्हा हा नरदेह आपल्याला भेटणार नाही. की पावला हा देह कागटाळण्याये, पावला हा देह कागटाळण्याये, पावला हा देह कागटाळण्याये राम, पावला हा देह कागटाळण्याये, पावला हा देह कागटाळण्याये आणि न घडे उपाय घडो आले. न घडणारं कार्य घडलं म्हणजे मानवी नरदेह मिळाला. जगद्गुरु तुकोबरा या अभंगामधून आपल्याला सांगतात हा देह मिळाला त्यामुळे तुम्ही हिताच्या ठिकाणी जागी राहा. आता अभंगामध्ये प्रवेश करताना 4 टप्पे पाडले. जगद्गुरु तुकोबरा आपल्याला सांगायला लागलेत, काही माणसं पृथ्वी तलावरती अशी आहेत त्या माणसांना स्वतःचं हित कळतं पण जागं राहता येत नाही. दुसरा टप्पा जागी राहतात पण स्वतःचं हित कळत नाही. तिसरा टप्पा हितही कळत नाही, जागं देखील राहता येत नाही. आणि चौथ्या टप्प्यात सांगतात काही माणसांना हितही कळतं आणि जागी देखील राहतात. आता पहिल्या टप्प्यात जगद्गुरु तुकोबराय म्हणतात काही काही माणसं जागी राहतात पण त्यांना त्यांचं नेमकं हित कशात आहे हे कळत नाही. कशावरून? आता तुमच्या भागात तसं नसल, तुम्ही फार भगवंताचं चिंतन करणारे भक्त मंडळी आहात, सप्ताह गावात घडतो. तुमच्या इथं तसं नसल पण आमच्या हातगाव तालुक्यात असे रात्रभर जागी राहते. मग चौकात असो, मारुतीच्या पारावर असो, मंदिरात कुठं, देवळात असो, कुठेही असो, चौकात 5, 6, 7, 8 माणसाचे असे गुपचेच बसले राहते. तुमच्या इकडे राहतात का? तुमच्या इकडे नसतील म्हणूनच सांगायले, असले तर बोलत नव्हते मी. अगदी आमच्या हातगाव तालुक्यात ज्या ओट्यावरती, ज्या चौकात माणसं रात्रभर बसून असतात ना, त्या चौकाला, त्या ओट्याला कुचर ओटा म्हणतात. आमच्या तिकडं म्हणतात, तुमच्या इकडे नाहीत तशी माणसं, त्याच्यामुळं सांगितलं. आता ती माणसं जी ओट्यावरती रात्रभर बसून राहतात, काय करतात? तो हरिपाठ करतात का? कीर्तन करते? काय करते? मी सांगायची गरज नाही तुम्हाला ती माणसं काय करते. नको त्याच्या टवाळ्या टिंगल करायची, ह्याला असं बोल त्याला तसं बोल. रात्रभर काही माणसं जागी राहतात पण जागी राहून जर भगवंताचं चिंतन केलं, मोबाईलवरती एखादं कीर्तन ऐकलं, हरिपाठ ऐकला तर जीवाचं कल्याण होईल की नाही? पण तुकोबराय म्हणतात ती माणसं हिताच्या ठिकाणी जागी नाहीत, त्यांच्या जीवनाचं कल्याण होऊ शकत नाही. मग पहिला हा टप्पा झाला, लोक रात्रभर जागी राहतात पण हित कळत नाही. दुसरा टप्पा असा आहे, हित कळतं पण जागं राहता येत नाही. आता शेतामध्ये कामाचे दिवस आहेत आपल्या. तुमच्या इकडे हरभरा आहे का? हे की हरभरा काढणं झाला? मग झाला की हाय?
आम्ही घेतो गुत्ते, पुढच्या वर्षी असेल तर सांगा, फोन करा, नंबर आले आता सगळ्याकडं. हरभरा काढायचे दिवस सुरू आहेत, बरोबर आहे की नाही. आता तुमच्याच गावातून तिकडे येताना असं रस्त्यानं मी चर्चा ऐकली. तुमच्याच गावातल्या 2 बाह्या होत्या. आता नाव सांगत नाही मी, नाव मी पाठ केले त्यांचे, पण उगाच सांगलं भांडण लागली, भांडणास तोंड काळा आपल्याला नको वाटते, लय भीती वाटते त्याची. मग तुमच्या गावातल्या त्या बाह्या चर्चा करायल्यात, बाई नवीनच बाई यावर्षी कीर्तनाला आली म्हणा आपल्या गावात, आतापर्यंत बिचारीचं कवा तोंड पाहिलं नव्हतं, आज कोणी कोण सूर्य उघडला, बिचारी आली गावात. ते बाह्या म्हणू लागल्या, मी नाही म्हणत. मग ते बाह्या बोलता बोलता म्हणाल्यात, अहो मला माहित आहे, आतापर्यंत मी कित्येकाच्या तोंडून ऐकलं बाई कीर्तन बरं करते, आवाज बरा आहे, चांगलं आहे. मला वाटायला लागलं की त्यांचं कीर्तन ऐकल्याच्या नंतर माझ्या जीवनाचं कल्याण होईल. कोण म्हणतं? वाईतली बाई. वा, छान जुळलं की हो, वाई आणि बाई. हा, असं जुळवत आलं पाहिजे की नाही काका, ते आपोआप जुळतं. वाईतली बाई बोलायला लागली, म्हटली कीर्तन ऐकल्यानं माझं कल्याण होणार आहे मला मान्य आहे, पण दिवसभर काम करून कीर्तनाला बसल्यावर जागी राहता येत नाही. काय होतं? झोप लागते, आणि एवढी लागते एवढ्या डोकल्या येतात, पुढची बाई मागच्या बाईला अगदी खटकन डोकं आणते आपल्या, इतक्या झोपा लागते. मग ती बाई सांगायला लागली, कीर्तन ऐकून माझं कल्याण होणार आहे, मी हिताच्या ठिकाणी जागे, पण रात्रभर काही मला बसता येत नाही. हा झाला दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा म्हणजे काही काही माणसं त्यांना स्वतःचं हितही कळत नाही, जागा देखील राहता येत नाही. गावात अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. काही काही माणसं स्वतःही भजनाला येत नाहीत, स्वतःही कीर्तनाला येत नाहीत, आणि दुसऱ्यांनाही येऊ देत नाहीत, तुमच्या गावातले सोडून. असतात काही काही माणसं असे, म्हणतात काय पडलं कीर्तन ऐकून, कोणाचं कल्याण झालं? उगं ते पाटल्या 4 वाजेपासून ते रात्रीच्या 12 वाजेस्तोवर भनभन 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 कानावर ऐकू यायला म्हणतात. डायरेक्ट बोलतात लोक, काही कल्याण झालं नाही म्हणतात कोणाचं. मग खरंच एखादा जर यायला तयारच असला तर त्याला म्हणतात चौकात बसून मी तुला एखादा पिक्चर दाखवतो. आताच ते काहीतरी पुढी कशाशी तरी ते मटेरियल म्हणते, ते आताच घेऊन आलो म्हणते. 2 जण मिळून मिसळून खाऊत, पण कीर्तनाला जाऊ नको, काही पडलं नाही त्या कीर्तनात. हे माणसं अशी असतात, हे स्वतःचंही कल्याण करून घेत नाहीत, दुसऱ्याचंही कल्याण होऊ देत नाही. हे 3ऱ्या टप्प्यात बसतात. पण 4था टप्पा आहे असा आहे की काही माणसं पृथ्वी तलावरती अशी जन्माला येतात ज्यांना स्वतःचं हितही कळतं, जागा देखील राहतात, आणि त्या टप्प्यामध्ये तुम्ही बसता. कारण या पृथ्वी तलावरती अनेक माणसं जन्माला आलेली आहेत, पण भगवंताचं चिंतन त्यांच्याच हातून घडतं ज्यांच्यावरती विश्वाच्या मालकाची फार कृपा आहे. काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य पाहिजे, त्या पुण्याईशिवाय भगवान परमात्म्याचं चिंतन आपल्याला घडत नाही. मग जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला सांगायला लागले, विश्वाचा मालक म्हणतो, साधू संत महात्म्य मंडळी म्हणतात की जी माणसं पावला पावलावरती हिताच्या ठिकाणी जागी आहेत, आणि हिताच्या ठिकाणी जागी असणाऱ्या माणसांची धन्यता भगवान परमात्मा विश्वाचा मालक त्यांच्या जन्मदात्या आई वडिलांना देतो. अभंगाच्या प्रथम चरणात, आपुली हिता जो असे जागता, 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 आपुली हिता जो असे जागता.
हिता जो असे जागता आणि धन्य माता पिता तयाची या. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात जी माणसं हिताच्या ठिकाणी जागी असतात ना त्यांची धन्यता ब्रह्मांडाचा नायक त्यांच्या आई वडिलांना देत असतो. कारण मायबापाचं कार्य तेवढं पवित्र असतं. माझ्यापेक्षा जास्त अनुभवी तुम्ही आहात. थोडं थोडं समोर सरका, पाठीमागच्या गोलतील मागच सरका, अशा समोर थोड्या थोड्या जागा आहे की समोर. तेच सरकत येतात बाया, पण अशा अशा सरकल्यासारख्या करते मात्र येतच नाहीत पुढे. काय म्हणत नाही मी. विठाला विठाला जगद्गुरु तुकोबराय आपल्याला सांगायला लागले हिताच्या ठिकाणी मुलं जागी आहेत पण धन्यता मात्र मायबापाला मिळते. कारण तेवढं पवित्र कार्य त्या मायबापाचं असतं. आतापर्यंत कितीही उच्च पदावरती स्वतःची लेकरं जाऊ द्या, एखादा कलेक्टर झाला, एखादा कीर्तनकार झाला, एखादा कथाकार झाला, लोक बोलताना त्या व्यक्तीला धन्यता देण्याच्या अगोदर मायबापाला धन्यता देतात. अहो लेकरू एवढं चांगले म्हणजे मायबाप किती चांगले असतील. आपल्याच गावातलं एखादं लेकरू जर बोलताना समोरच्या माणसाला, मोठ्या व्यक्तीला जर धड बोलत नसल, नीट बोलत नसल तर लोक त्या लेकराला वाईट म्हणत नाहीत. वाईट कोणाला म्हणतात? मायबापाला. अहो बापच कोणाला रामराम घालत नाही. पोरातून काय अपेक्षा घ्यायची म्हणतात लोक, म्हणतात का नाही? अहो चांगलं जरी असलं तरी मायबापाला बोलतात, वाईट जरी असलं तरी मायबापाला बोलतात. म्हणून तुकोबराय म्हणायला लागले आपण कार्य केलं त्याची धन्यता जर विश्वाच्या मालकाने मायबापाला द्यावी वाटत असेल तर आपलं कार्य तेवढं पवित्र पाहिजे. मग भगवान परमात्म्याकडे काही साधक मंडळी गेली. त्या साधकांनी जगद्गुरु तुकोबरायांना बोलायला सुरुवात केली. तुकोबराया, भगवंताच्या दरबारात गेलो आम्ही, भगवंताचं चिंतनही केलं, माहित नव्हतं आतापर्यंत त्याची भक्ती कशी करावी, तरी सुद्धा मनानं काहीतरी जप केला. त्या जपाद्वारे तुमचा देव आम्हाला प्रसन्न झाला. पण प्रसन्न झाल्याच्या नंतर तुमच्या देवाने आम्हाला प्रश्न विचारायला सुरुवात केली. तुम्ही माझ्या मंदिरात येऊन माझं चिंतन करता, नेमकं तुम्ही कोण? मग त्यावेळेला आम्हाला देवाला आमची ओळख पटवून देता आली नाही. तुकोबराय म्हणतात ओळख पटवून देता आली नाही कारण आपण तेवढी त्याची सेवा केली नाही. बरोबर आहे की नाही? आता सप्ताहामध्ये जे हातामध्ये काम पडलं ते काम जर आपण केलं तर देवाच्या मंदिरात गेल्यावर त्याला आपल्याला म्हणता येईल ना, अखंड हरिनाम सप्ताहाच्या 8 दिवसात आमच्या हाताला जे काम लागलं ते काम आम्ही केलं, जेणेकरून एक करून आम्ही तुझी सेवा केली आणि त्या सेवेच्या ताकदीवरती, बळावरती आम्ही तुझ्याकडे काहीतरी मागतोय. जगद्गुरु तुकोबरायांना त्या माणसांनी बोलायला प्रश्न विचार केला. तुकोबराया, अहो जगद्गुरु तुकोबराया, तुम्ही म्हणता भगवंताचं चिंतन करा, हिताच्या ठिकाणी जागी राहा, धन्यता मायबापाला मिळेल. पण आम्ही मंदिरात गेलो, आम्ही त्या देवाला ओळख करून द्यायला लागलो, पटली नाही ओळख. कारण ओळख नावाची गोष्ट अशी आहे, ओळखीनं जे काम होतं ते अनोळखी माणसासोबत कधी होत नाही. होते का? बापू तुम्ही कुठले? इथलेच का? याच गावातले? नाव काय तुमचं? बापूराव पाटील. बापू आहे तर पुढे बसून. ओळख असल्यावर माणसाचं काम कसं होते पहा ना. आता तुमच्या गावात आम्ही कधीच आलो नाही आणि आलोय बी आता पहिल्यांदा गावात आलो आणि ते रस्ता भलता तिकडे गेलतो त्या माळात, तिथं पुन्हा फोन केला आम्ही त्या काकाला रस्ता कुठे म्हणून, इकडून पुन्हा कलून इकडून आलो. आता तुमच्या गावावरून कधी गेलो नाही, तुमची आमची ओळख कधी झाली नाही बापू, बरोबर आहे की नाही? पण आता ओळख झाली. ओळख झाल्याच्या नंतर तुमच्या गावावरून मी जर बाहेर कुठं कीर्तनाला चालली आणि अचानक आणलेली गाडी खराब झाली, मेकॅनिकलनं सांगितलं ताई गाडी नीट होईल पण 25,000 रुपये लागतील. आता आमच्याकडे तर 25,000 रुपये नव्हते, ठरलेलं कीर्तनाचं पाकिटच होतं, है का नाही? मग मी ठरवलं आतापर्यंत बाहेर गावच्या दुसऱ्या माणसाला पैसे मागले तर कोणी देणार नाही, आता वाईतले माणसं ओळखीचे झाले. मग रस्त्यानं जाताना मी बापूला म्हटलं, बापू मी तुमच्या गावात कीर्तनाला आली होती. तुम्ही म्हणाल हो ताई आलते की, काय काम आहे? काही नाही, आमची गाडी खराब झाली, त्या मेकॅनिकलनं 25,000 रुपये सांगितले, देता का? बापू खसकन खिशातून काढून 25,000 रुपये मला देतील, देतात का? मग उसण्या गोष्टी केल्या म्हणे करू नका बापू, द्यावाच लागतील किंवा म्हणाले, देता है की नाही? देता. आता ओळख आहे म्हणून द्यायला लागले, पण आपण अनोळखी असतो. मी जर तुम्हाला पैसे मागले असते तर दिले असते का? नाही दिले असते. ओळख पटल्यामुळे बापू 25 नाही 35 देतील. हा देतेच, मला माहित आहे. बापूंच्या त्या मिशाकड पाहून कळायलंय बापूचा रुबाब. 25 नाही बापू 35 देतील मला, आणि 35 या ताकदीवरती देतील. कीर्तनाला बाई आली होती, ओळख पटली बाईची ना आपली. बाईनं दिलेले 25,000 रुपये परत नाही दिले तरी काही हरकत नाही, कीर्तनाला बोलवायचं.
आणि काय करायचं? हा, पाकिटच द्यायचं नाही. कटला विषय है की नाही. फोन पे मागायची गरज नाही आणि ओळखीची गरज नाही. बापू म्हणतील ओळख पटल्यावर तुम्ही 25 नाही 35,000 मागा, अख्खी प्रॉपर्टी मागा, सगळं देतो तुम्हाला, पण ओळख असल्याशिवाय होत नाही. तुकोबाराय म्हणतात त्या देवाला जर तुमच्या मायबापाला तुमची धन्यता द्यायची असेल तर ओळख पटवावी लागल. मग ब्रह्मांडाच्या नायकाला ओळख पटवून द्यायचे आम्हाला असं कळणार नाही. आपल्या वाईतली लोक तुकोबारायांना म्हणतात तुम्ही म्हणता हिताच्या ठिकाणी आम्हाला जागी राहा. तुम्ही राहिले का? कारण जो माणूस उपदेश करायला तो माणूस स्वतः खरा तसा वागतो का हे खाली बसलेल्या लोकांनी त्याचं परीक्षण करावं. कारण आज कलियुगातली लोक अशी झालीत स्वतः काही वागत नाही पण दुसऱ्याला फार मोठमोठ्या गोष्टी सांगतात. मग तुकोबारायांना लोकांनी प्रश्न विचारावा, तुम्ही आम्हाला हिताच्या ठिकाणी जागी राहा म्हणता, भगवंताचं चिंतन करा म्हणता, तुम्ही केलं का? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात अहो तुम्ही आमच्याबद्दल विचार करू नका. इथं बसलेल्या माणसाच्या मुखाला कशाची गोडी लागल काही सांगता येत नाही. वेगवेगळ्या विचाराची माणसं इथं बसलेली आहेत, बरोबर आहे की नाही. तुकोबाराय म्हणतात तुमच्या मुखाला कशाची गोडी लागल काही सांगता येत नाही. काहींना भोजनाची गोडी असते, काहींना सगळ्यात जास्त गोड खाण्याची गोडी असते, काहींना तिखट खाण्याची गोडी असते, काहींना विदेशी घ्यायची गोडी असते. गोडी कोणती लागल माणसाला काही सांगता येत नाही. पण तुकोबाराय म्हणतात आमच्या मुखाला भगवंताच्या नावाची गोडी लागली. हो गोविंद गोविंद मना लागलिया छंद, लागलिया छंद मना, लागलिया छंद. गोविंद गोविंद मना लागलिया छंद. तुकोबाराय म्हणतात आमच्या मनाला गोविंदाची गोडी लागली, आमच्या मुखाला त्या भगवंताची गोडी लागली. लोक फार हुशार होते. तुकोबारायांना म्हणायला लागले तुमच्या मुखाला गोविंदाची गोडी लागली आम्ही मान्य करतो, पण हे कलियुग आहे. कलियुगातली लोक स्वतःचा फायदा झाल्याशिवाय कोणतं काम करत नाही, मग ते कोणत्याही क्षेत्रातले असो, बरोबर आहे. मग तुम्ही एवढ्या पोटतिडकीनं आम्हाला सांगता विठ्ठलाचं चिंतन करा. म्हटले ज्या भगवंताचं चिंतन करा म्हणून सांगता त्या देवानं काही दिलं का की माझा प्रचार कर म्हणून? तुकोबाराय म्हणतात नाही हो, त्या देवाकडून मी काही घेतलं नाही. लोक म्हटले घेतले असेल ना तर आम्ही दुप्पट तुम्हाला देतो, पण तुम्ही आम्हाला हिताच्या ठिकाणी कसं जागी राहायचं हे शिकवा. तुकोबाराय म्हणतात हिताच्या ठिकाणी कसं जागी राहायचं हे शिकवतो, पण तुमच्याकडचा पैसा अडका आम्हाला लागत नाही, कारण हे सगळं आम्हाला मातीमोल आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी प्रश्न विचारलेल्या साधकांना सांगावं, हो तुमचे ये रवित धन, तुमचे
तुकोबाराय म्हणतात, तुमच्याकडचा आम्हाला पैसा अडका काही लागणार नाही. आमची इच्छा आहे की तुम्ही भगवंताचं चिंतन करावं, पण भगवान परमात्म्याचं चिंतन करा म्हणून जे तुकोबाराय सांगतात, त्या तुकोबारायांनी पुन्हा आपल्याला आठवण करून द्यावी की तुम्ही संसार रूपी जाळ्यात अडकलाय आणि या जाळ्यामध्ये जो माणूस अडकतो कितीही जरी प्रयत्न केला तरी बाहेर पडू शकत नाही. अनुभवी आहात तुम्ही माझ्यापेक्षा. किती बसलेल्या आज्या त्यांना जर पंढरपूरला चला म्हटलं, एखाद्या देवाच्या दर्शनाला चला म्हटलं, बाई स्पष्ट म्हणते, बाई नाथच माझ्याशिवाय राहत नाही, पंढरीला या वाटते. स्पष्ट म्हणते बाई. खरं पाहायला गेलं तर नाथ हिच्याशिवाय राहत नाही असं नाही, बाईला घर सुटत नाही. असं वाटते की आम्ही कुठे गेल्यावर सून घरातलं काही काढून देईल का तिच्या माहेरी, कोणी काही देणार नाही. ह्या काळामध्ये तर सासूबाईनं तसा विचारच करायचा नाही, कारण काळ फार विचित्र आला. सासूबाईनं कधी स्वतःच्या सुनेला टाकून बोलायचं नाही, जी सून आहे तिला कधी टाकून बोलायचं नाही, कधी तिला शिव्या द्यायच्या नाही, कधी तिच्या माहेरच्या माणसाला बोलायचं नाही, तिच्या आईला बोलायचं नाही, बापाला बोलायचं नाही. सुनाच्या माहेरची माणसं आल्यावर रात्रीच्या 1-2 वाजता त्यांच्या पिशव्या उघडून पाहायच्या नाही की आपल्या सुनानं काही टाकून दिलं का त्याच्यात माहेरी न्यायला म्हणून. कोणताच धंदा करायचा नाही असा, कारण काळच विचित्र आला. तुकोबाराय म्हणतात, अशा काळामध्ये तुम्ही राहता की ह्या काळामध्ये तुम्ही कितीही जरी प्रयत्न केला तरी संसारामध्ये सुखी राहू शकत नाही. तुम्ही काकडा ऐकत असाल, ऐकता का? काकड्याला येता का? नसल जरी येत तरी सकाळी 4 वाजता कानावरती शब्द पडतात की संसार रूपी जाळं असं आहे की या संसार रूपी जाळ्याच्या चहूबाजूने फक्त आणि फक्त बर्फ पसरलेला आहे. काय काय पसरलेला आहे? बर्फ. इमानदारीनं काकडा ऐकता की काय पसरलेला आहे की संसार दुःख मूळ चहूकडे इंगळा, संसार दुःख मूळ चहूकडे इंगळा, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळा, विश्रांती नाही कोठे दुःख मूळ चहूकडे. काय तरी बर्फच म्हणायला आता इंगळ की हो, बर्फ पसरलेला असता तर आपले चेहरे एवढे पडलेले असते का? बसलेल्या प्रत्येक माणसाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीचं दुःख आहे. तुकोबाराय म्हणायला लागले, हे जाळं फार विचित्र आहे. एकदा का ह्याच्यामध्ये माणूस अडकला का पुन्हा कितीही जरी हिताच्या ठिकाणी जागा राहण्याचा प्रयत्न करायला लागला तरी सुद्धा माणूस जागी होऊ शकत नाही. आणि माणूस जागी नाही झाला तर धन्यता त्याच्या मायबापाला मिळत नाही. ठीक आहे तुकोबाराय, मान्य केला आम्ही, धन्यता आईवडिलांना मिळत नाही. पण कोणत्या लेकराची धन्यता त्यांच्या आईवडिलांना मिळते हो? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, जे पवित्र कुळामध्ये जन्माला येतात, जे पवित्र गावामध्ये जन्माला येतात, अशी कन्या आणि पुत्र ज्यांच्या घरात, गावात, देशात जन्माला येतात, त्यांचा आनंद संताला होतो यात नवल नाही, ब्रह्मांडाच्या नायकाला होतो अभंगाच्या द्वितीय चरणात. कन्या पुत्र होती जे सात्विक,
कन्या पुत्र होती जे सात्विक आणि तयाचा हरिक वाटे देवा. विश्वाचा मालकाला आनंद त्या मुलाचा होतो जे हिताच्या ठिकाणी जागी आहेत आणि पवित्र कुळामध्ये जन्माला आले. जगद्गुरु तुकोबरायांनी अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये प्रथम स्थान कन्येला दिलेलं आहे. कुळी कन्या. आणि अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सुद्धा प्रथम स्थान कुणाला दिलेलं आहे? धन्य माता. कुळी कन्या आणि धन्य माता ही एक स्त्री आहे. जगद्गुरु तुकोबराया त्या कन्येला, त्या स्त्रीला, त्या मुलीला प्रथम स्थान देतात. नाहीतर आजही काही ठिकाणी लोक म्हणतात की महिलांनी कीर्तन करू नये. पण जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं, जे जगद्गुरु तुकोबराय सर्वसामान्य नाहीत, पंचम वेद निर्माते आहेत. जो पंचम वेद निर्माता गाथा जगद्गुरु तुकोबरायांनी तयार केला, ते तुकोबराय आपल्याला म्हणायला लागले, या ठिकाणी येण्याचा अधिकार हा प्रत्येकाला आहे. की यारे यारे लहान थोर याते भलत्या नारी नर आणि करावा विचार न लगे चिंता कवनाशी. यारे यारे लहान थोर मध्ये नारी म्हणतात तुकोबराय. आणि नारी कुणाला म्हणतात? कुणाला म्हणतात? स्त्रियांनाच म्हणतात की हो, यांना म्हणतात का? नाही म्हणत. हे पुरुष आहे, आपण नारी आहे. मग तुकोबराय म्हणतात प्रत्येक स्त्रीला अधिकार आहे परमार्थ करण्याचा, भगवंताचं चिंतन करण्याचा. कारण आजच्या या कलियुगामध्ये, आजच्या या काळामध्ये पाहायला गेलो आपण तर पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून एक स्त्री काम करताना तुम्हाला दिसते. आपल्या खेड्यात तरी लोक आजही म्हणतात महिलांनी, स्त्रियांनी फक्त चूल आणि मूल सांभाळायचं. पण सिटीमध्ये जाऊन पाहिलं, प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलगी स्वतःचं काम करते, पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करते. एक कवी आपल्या शब्दामध्ये त्या मुलीचं, त्या स्त्रीचं वर्णन करतो की ती कोणकोणती कामं करते. वर्णन करणाऱ्यांनी सांगावं, हो जिम्मेदारियों का बोझ परिवार पे पड़ा तो, जिम्मेदारियों का बोझ परिवार पे पड़ा तो, ऑटो रिक्शा ट्रेन को चलाने लगी बेटियां, घर में बटा के हाथ रहती है माँ के साथ, पिता की समस्त बाधा हरती है बेटियां, और कितने उदाहरण ढूंढ कर लाओ, हर क्षेत्र शक्ति आजमाने लगी बेटियां, वीर की शहादत पे अर्थी को कांधा देकर, वीर की शहादत पे अर्थी को कांधा देकर, अब शमशान तक जाने लगी बेटियां, जिम्मेदारियों का बोझ परिवार पे पड़ा तो, ऑटो रिक्शा ट्रेन को चलाने लगी बेटियां. स्वतःच्या खांद्यावरती जर जबाबदारी पडली तर मुली कोणतंही काम करायला पाठमागं पुढं पाहत नाही. घरातली कामं घ्या. पोरगी जर शाळेत गेली आणि शाळेतून घरी परत आली ना, तिच्या पाठीवरची बॅग रोजच्या जागेवरती ठेवते, नियमित जागेवरती जिथं ठेवते तिथं, आणि बॅग ठेवून अभ्यास करून आपल्या आईला घरच्या कामात मदत करते. पण पोरं करतात का? आणल्याबरोबर बॅग अगदी आईच्या तोंडावर फेकतात, तूच ठेव पुस्तकं, तूच अभ्यास कर. हा बरोबर आहे की नाही? अनुभव आहे तुम्हाला. इकडे चिल्लर खुर्दा फार बसलेला आहे. हे एवढे दिसायले शांत पण शांत नसतात हे. आणि मी जास्त करून ह्यांच्या नादाला लागत नाही, बोलतच नाही. कारण ते कोणीकडल्या कोणीकडे काही बोलतात, काही प्रश्न विचारते. म्हणून जास्त लेकरांना आपण बोलतच नाही. शाळेत जाता की डोळे भलते लाल दिसायले, झोपा ना आता घरी जाऊन रे. हो, शाळेत जाता की नाही? जाता ना. मग माझा एक प्रश्न आहे तुम्हाला. ओळख नाही आपली तरी सुद्धा प्रश्न विचारते, आहे की नाही बाप? विचारलं काय हरकत आहे? आपल्याला काय कीर्तन करायचं, घरी जायचं. बापा लपू नको. शाळेत जातो म्हणाला, मी काय फाय आलो काय तुला? तेवढा मान खाली घालायला. हो, पोरगी फाय आल्यावर कसं करते की विचार. माझा प्रश्न आहे तुला, पारडं माहिती आहे की दुकानामध्ये तराजू राहते? तराजू, ते तराजू असं हातामध्ये घेतला आपण, त्या तराजूचे दोन पारडे. त्याच्यामध्ये एका बाजूला हलका फुलका कापूस माहिती आहे, ज्याचा फुकला की वाऱ्यानं उडून जाते, माझ्यासारखा कापूस. हां, ते कापूस एका पारड्यात एका बाजूला ठेवला. 1 किलोभर कापूस एका बाजूला. कापूस हलका फुलका राहतो. आणि एका बाजूला 1 किलोभर लोखंड टाकलेले. हा, वजन कोणाचं जास्त भरल? हा, टाळी वाजवा लेकरासाठी जोरदार. कशाचं वजन भरेल म्हणतात जास्त? हा, सांगा ना. अरे बापू, 2 किलो किलोच आहे की रे, जास्त काहीच नाही.
समान भरल आहे की नाही. तुम्हाला झोपा यायला मान्य, रोजचे कीर्तन ऐकायला बिचारे, त्याच्यामुळे त्यांना थोडंसं लक्षात राहिलं नाही. तर लेकरं लई हुशार आहेत. मम्मी पप्पा एवढी हुशार म्हणल्यावर लेकरं किती हुशार असतील. अशांचा हरिक देवाला वाटतो. तुकोबराय म्हणतात, चांगल्या कुळात लेकरं जन्माला येऊ द्या, धन्यता मायबापाला मिळत असते. मग जगद्गुरु तुकोबराय आपल्याला प्रथम स्थान कन्येला देतात, कारण कन्येचं कार्य तेवढं पवित्र आहे. आतापर्यंत तुम्ही पाहिलं नसल की एखादी मुलगी गाडी चालवते, टू व्हीलर चालवते, ऑटो चालवते, पण आपल्या खेड्यात जरी नसलं तरी सिटीत आपल्याला पाहायला मिळतं. मुली सगळं काम करतात. अगदी मी आतापर्यंत फक्त मोबाईलवरती पाहिलं होतं, माणूस गेल्याच्या नंतर अर्थीला खांदा देण्यासाठी पोरगं पाहिजे म्हणतात, वंशाचा दिवा. पण मी प्रत्यक्षात कधी पाहिलं नाही. पण माझे गुरुवर्य वैकुंठवासी नादब्रह्मऋषी सद्गुरू बाबा महाराज सातारकर, त्यांच्या अंत्यविधीला माझे बाबा आम्ही मुंबईला गेलो होतो. तेव्हा आधी आईसाहेब गेल्या तेव्हा सुद्धा आणि महाराज गेले तेव्हा सुद्धा त्यांची कन्या आमच्या भगवतीताई सातारकर, त्यांनी त्यांच्या आरतीला खांदा दिला होता. मी प्रत्यक्षात स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. तेव्हापासून मी माझ्या बाबाला म्हणते, बाबा हे जे कोणत्या कवीने लिहिलं आहे ते मला माहीत नाही, पण शब्द एवढे दाबून मी समोरच्या माणसाला सांगते, कारण स्वतः ती गोष्ट अनुभवली आहे, स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली आहे की मुलगी प्रत्येक क्षेत्रामध्ये स्वतःची कामगिरी स्वतः करते. पण आज समाज त्या कन्येला दुय्यम स्थान देतो. मुलीला आज सुद्धा समाज घराच्या बाहेर पडू देत नाही, कारण काळच तेवढा विचित्र आला. या 20-25 वर्षाच्या खालचं उदाहरण आपण पाहिलं तर गर्भामध्ये स्त्रीभ्रूण हत्या केली होती. एवढं मुलींना गर्भामध्ये मारलं. ते गर्भामध्ये स्त्रीभ्रूण हत्या केली. त्या काळी मुली गर्भात सुरक्षित नव्हत्या. आजच्या काळामध्ये गर्भाच्या बाहेर सुद्धा सुरक्षित नाही. स्पष्ट बोलायला गेलं तर एक मुलगी स्वतःच्या घराच्या बाहेर जर पडायचा प्रयत्न करायला लागली, 9 महिने 9 दिवसांनी झाली जग बघण्याची घाई, 9 महिने 9 दिवसाने झाली जग बघण्याची घाई, वंशाच्या दिव्या पायी नको पंथी विझवूवाई, वंशाच्या दिव्या पायी नको पंथी विझवूवाई, नको पणती विझवूवाई, वंशाच्या दिव्या पायी नको पणते विझवूवाई. 9 दिवसाने झाली जग बघण्याची घाई, वंशाच्या दिव्या पायी नको पणते विझवूवाई, वंशाच्या दिव्या पायी नको पणते विझवूवाई. उद्या तुझ्या गर्भाची ग सासणी होणार ग, उद्या तुझ्या गर्भाची ग सासणी होणार ग, मुलगी आहे म्हणणे सारे नाक मुरडणार ग, मुलगी आहे म्हणणे सारे नाक मुरडणार ग, गल्या काढाला माझी बुजबुज ऐकू ये, गल्या काढाला माझी बुजबुज ऐकू ये, वंशाच्या दिव्या पायी नको पणती विझवूवाई, वंशाच्या दिव्या पायी नको पणते विझवूवाई, वंशाच्या दिव्या पायी नको पणती विझवूवाई. गोड प्रमाण दिलं बरं का. आता ते स्वर आमचा थोडा उंच असते, ते लागत नाही तसा चालतंय. गर्भामध्ये स्त्रीभ्रूण हत्या केली. त्या छोट्याशा कळीनं छोट्याशा जीवानं मायबापाला विनंती केली होती. स्वतःच्या आईला म्हणते, आई तुला कळतं ना ग, मी तुझ्यावरती फार प्रेम करते. स्वतःचं लेकरू स्वतः आईच्या गर्भामध्ये असताना त्या आईला विचारावं ते काय असतं. एवढा जीव त्या पोटातल्या गर्भावरती आईचा लागतो ना. त्या छोटीशी कळी म्हणायला लागली, आई अगं उद्या गर्भाची चाचणी होणार आहे आणि ज्या वेळेला घरच्यांना समजेल ही मुलगी आहे त्या वेळेला मला काढून टाकतील ग आई, मला मारतील ग.
त्या जीवानं आईला विनंती केली होती, पण तरी सुद्धा आपण कठोर निष्ठुर अंतकरणानं त्या जीवाचा बळी घेतला. मला सांगायचं एवढं आहे, गर्भामध्ये त्या काळी मुली सुरक्षित नव्हत्या, आता गर्भाच्या बाहेर नाहीत. आता स्पष्ट बोलायला गेलं तर बलात्कारासारखी प्रकरणं घडतायत. एकट्या पोरीला घराच्या बाहेर पडता येत नाही. समाज एवढा विचित्र आहे. अहो, आज इथं बसलेल्या प्रत्येक पुरुषाला नवे इथून बाहेर असणाऱ्या प्रत्येक माणसाला वाटतं आमच्या घरातल्या आईकडं, आमच्या बहिणीकडं, आमच्या बायकोकडं, आमच्या पोरीकडं कोणी वाईट नजरेनं पाहू नये. वाटावं सुद्धा, कारण ते पुरुषाचं कर्तव्य आहे. पण ज्या पुरुषाला वाटतं आमच्या घरातल्या स्त्रीकडं कोणी वाईट नजरेनं पाहू नये, तोच पुरुष घराच्या बाहेर पडल्याच्या नंतर शेजारच्या बाईकडं तेवढाच आदरानं पाहतो का? नाही पाहत. समाज विचित्र निघाला. स्वतःकडे आलं की माणसं फार बरं म्हणतात, पण कर्म असं आहे बाबा की ज्या ज्या वेळेला तुम्ही जसं जसं वागसाल तसं तसं ते कर्म आपल्या कर्माचं फळ आपल्याला देत असतो. आपण ह्या 20-25 वर्षाखाली गर्भामध्ये स्त्री भ्रूण हत्या केली, मुलींना मारलं, त्याचं फळ आज भोगतो की आज लग्नासाठी पोरी भेटत नाही. भेटतात का? भेटतच नाहीत, कारण ते कर्म आपलं आहे. तुमच्याकडे भेटत असेल तर सांगा, तिकडे आमच्या हातगाव तालुक्यात वेटिंगला लागले पोरं. हो, नाही तर इकडे चंद्रपूरला खाली मी कथेला गेले होते, तिथल्या माणसांनी मला सांगितलं, ताई कथेचं ठरलं तेवढं पाकिट त्याच्यापेक्षा दुप्पट देतो, पण पोरगी आहे का सांगा. म्हटलं बापू, ठरलं तेवढं तूच घे, पण पोरीचा विषय काढू नको. कारण कोणाचे मायबाप बसले तू स्वतःच्या लेकराला बर्बाद करायला. आता जेवढी तरुण पिढी या पृथ्वी तलावरती आता इथं आहे ना, सगळे व्यसनाच्या अधीन गेलेत. प्रत्येकाला कशाचं ना कशाचं तरी व्यसन आहे. आज अशा व्यसनी माणसाला कुणी कोणाची मुलगी देत नाही. कर्माचं फळ आपलं आहे. नाहीतरी आज सुद्धा माणसं स्वप्न पाहू नयेत की यंदा तरी साजनीच्या उखाण्यात नाव येईल. कानाजवळ मोबाईल वरती गाणं लावून पोरं झोपतात, यंदा तरी आपलं स्वप्न पूर्ण होईल. ते गाणं लावतात ते आहे ना आपलं, की यंदा याव माझं नाव साजनीच्या उखाण्यात. तुम्ही म्हणाल ताई छान म्हणायला लागल्याप्रमाणे जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथ्यातलं आहे का? तुकोबरायांच्या गाथ्यातलं नाही, कोणाच्या तरी माथ्यातलं. ते तुमच्या माथ्यात पडावं म्हणून मी माझ्या माथ्यात घेतलं आणि तुम्हाला सांगितलं. विठाला विठाला. कर्माची गती गहन आहे. तुकोबराय सांगतात, चांगल्या कुळामध्ये कन्या जन्माला आली, तिचा हेवा देवाला वाटतो. चांगल्या कुळामध्ये पुत्र जन्माला आला, मुलगा जन्माला आला, त्यांचा हेवा देवाला वाटतो. पण आजकालची कुळी कन्या पुत्र पवित्र जन्माला येत नाही, कारण आईची कूस तेवढी पवित्र राहिली नाही. आपल्या मुलाचा हेवा देवाला वाटावा यासाठी मायबाप सुद्धा तेवढे पवित्र लागतात. की शुद्ध बीजा पोटी आणि फळे रसाळ गोमटी. आई वडील जेवढे पवित्र आहेत तेवढी पवित्र मुला जन्माला येतात. कन्येचा हेवा देवाला वाटतो. कन्येचा हेवा देवाला वाटल्याच्या नंतर पुन्हा मुलाचा वाटतो. कारण ह्याच वारकरी संप्रदायातले संत म्हणतात की आमच्या पोटी जर देवा एखादा मुलगा जन्माला घालायचा असेल तर तो गुंडा घाल. कोण? गुंडा. पिक्चर मधला नाही, ढिशक्या गोळ्या मारणारा. कोणत्याही क्षेत्रात ज्या क्षेत्रात त्या मुलानं पडावं त्यानं त्याचं नाव, त्याचं स्वतःचं आधिपत्य तिथं गाजवावं आणि त्या क्षेत्रात गेल्याच्या नंतर ब्रह्मांडाच्या नायकानं आम्हाला त्याची धन्यता द्यावी असा एखादा गुंडा जन्माला घाल. मग खरं आपल्या कलियुगात पाहायला गेलं तर या वारकरी संप्रदायात अनेक संत आहेत की ज्यांचा हेवा देवाला वाटतो. त्यांची धन्यता त्यांच्या आईवडिलांना दिली जाते. पण आज कलियुगातलं जिवंत उदाहरण माणूस गेल्याच्या नंतर कीर्ती पाठीमागं शिल्लक राहिली. म्हणून समाज छत्रपती शिवाजीराजे जन्माला आले ना, आज जेवढ्याही उत्साहात तेवढ्याच आनंदात राजेंची शिवजयंती साजरी करतात की नाही? कारण त्या व्यक्तीचं कार्य तेवढं पवित्र आहे. आपल्या पोटी जर मुलगा जन्माला यावा वाटत असेल तर छत्रपती शिवाजीराजेंसारखा असावा, जगद्गुरु तुकोबरायांसारखा असावा, स्वामी विवेकानंदासारखा असावा, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्रांसारखा असावा. अशी मुलं आपल्याही पोटी जन्माला येतील. त्यांचा हरिक देवाला वाटावा यासाठी त्या मुलाची कीर्ती तेवढी पवित्र असायला पाहिजे. आज राजे गेल्याच्या नंतर सुद्धा समाज त्यांचं नाव आदराने घेतो, कारण कार्य तेवढं पवित्र होतं. तुकोबराय सांगायला लागले, आपण गेल्याच्या नंतर समाजानं आपलंही नाव घ्यावं, त्यासाठी माणसानं हिताच्या ठिकाणी जागी राहा, भगवंताचं चिंतन करा. ते जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तुम्ही सुद्धा जर हिताच्या ठिकाणी जागी राहिले ना, राजेंसारखी कीर्ती तुमचीही गेल्याच्या नंतर जगाच्या पाठीमागं शिल्लक राहिलो. समाज सगळा आनंदानं छत्रपती शिवाजीराजेंची शिवजयंती साजरी करतो आज सुद्धा.
राजे जन्माला आल्याच्या नंतर पृथ्वी तलावरच्या माणसाला आनंद झाला, यात नवल नाही. या महाराष्ट्रातल्या मातीच्या कणाला सुद्धा आनंद वाटत होता आणि पृथ्वी तलावरचा अगदी मातीचा कण ना कण आनंदाने उड्या मारत होता की आमचं रक्षण करण्यासाठी आमचा वाली कुणीतरी जन्माला आला. मग समाजाने आनंद साजरा करावा की शिवनेरीवर शिवबा जन्मला. शिवनेरीवर शिवबा जन्मला, राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती. दैवत छत्रपतीन आमुच दैवत छत्रपती, दैवत छत्रपतीन आमुच दैवत छत्रपती. दैवत छत्रपती, दैवत छत्रपती आमचा दैवत छत्रपती. शिवनेरीवर शुभ जन्मला, शिवनेरीवर शुभ जन्मला, राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती. दैवत छत्रपतीन आमुच दैवत छत्रपती. शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. जय जय भवानी, जय जय शिवाजी, जय जय भवानी, जय जय शिवाजी. माझ्या जिजाऊची पुण्याई, हो माझ्या जिजाऊची पुण्याई, कशी आली हो फळाला. माझ्या जिजाऊची पुण्याई, कशी आली हो फळाला. तो बापाचा बाप, वाघ शिवबा जन्मला. तो बापाचा बाप, वाघ शिवबा जन्मला. माझ्या जिजाईची पुण्याई कशी आली व फळाला. माझ्या जिजाईची पुण्याई कशी आली व फळाला. तो बापाचा बाप, माझ्या शिवबा जन्मला. तो बापाचा बाप, माझ्या शिवबा जन्मला. तो बापाचा बाप, माझ्या शिवबा जन्मला. बाबा जगातीची पोलादी छातीची जगात वैभवशाली. बाबा जगातीची पोलादी छातीची जगात वैभवशाली. माझ्या राजाची शिवरायाची, माझ्या राजाची जयंती आली. शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली. शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली. शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली. शिवरायाची जयंती आली. राजे जन्माला आले आणि समाज आनंद साजरा करतोय की माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. सकाळी सडा टाकायला उठल्याच्या नंतर, सडा टाकतो ना आपण, अंगण आहेत आपल्या पुढं. सडा टाकायला उठल्याच्या नंतर तुम्हाला आठवल बाई आली होती गावात कीर्तनाला. साजरं म्हणलं काहीतरी, ती आली आली म्हणाल, ती आली असेल त्याची कोणती सोयरीन म्हणून आली आली म्हणायली असेल. आठवल ना तुम्हाला शब्द. मग तुम्ही म्हणताल शेवटचे शब्द आली होते. मग आली म्हटल्यावर तुमच्या लक्षात येईल आपलं गाणं. मग तुमच्या लक्षात आल्यावर तुम्ही म्हणाल असं म्हटलं का बाईनं की आली आली हो गोंधळाला, गोंधळाला आली. तुळजा भवानी माझी आई, तुळजा भवानी आई. तुम्हाला आठवल पुन्हा ते नव्हतं, छत्रपती शिवाजीराजेंची शिवजयंती आली असं म्हटले मी. कारण ह्याच महिन्यामध्ये आपण राजेंची शिवजयंती साजरी केली. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, अशी मुलं ज्या वेळेला पृथ्वी तलावरती जन्माला येतात, अशा मुलांचा हेवा, अशा मुलांचा हरीक विश्वाच्या मालकाला वाटत असतो. तुकोबराया मान्य केला आम्ही, हेवा देवाला वाटतो, पण विश्वाच्या मालकाला हेवा वाटण्यासाठी ती मुलं नेमकी काय करतात? अभंगाचं तृतीय चरण. गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण. पुत्र हो तुझे
करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे तुकोबरे म्हणतात. ती मुलं गीतेचं आणि भागवताचं श्रवण करतात. जसं तुम्ही आता तुमच्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताहामध्ये भगवान श्रीकृष्णाचं चरित्र ऐकतोय, श्रीमद भागवत कथा. तुकोबरे म्हणतात ती मुलं गीतेचं आणि भागवताचं चिंतन करून अखंड भगवान परमात्म्याचं नामस्मरण करतात. तुकोबराया, कलियुगामध्ये भगवंताचं अखंड चिंतन करणं आज आपल्या सर्वसामान्य माणसाला शक्य नाही. तुम्ही म्हणाल ताई पुरुषांना ते शक्य होईल सुद्धा, पण स्त्रियांना नाही ना, कारण आम्हाला वेळ मिळत नाही घरातली कामं करता करता. आणि सगळ्यात जास्त महिला मंडळीचं तेच म्हणणं असतं, अखंड चिंतन करायला रिकामं माणूस लागते तुमच्यासारखं, म्हणजे आमच्यासारखं. तुम्ही म्हणता तुम्हाला काय, गाडीत बसलं की जा कीर्तनाला, उतरा कीर्तन करा, गाडीत बसा जा घरी, पाकिट घेतलं की एरी नाही. हा, तुम्ही म्हणाल तुम्ही रिकामी हा म्हणसाल, आम्हाला आहे का तसा वेळ? अहो, जी संत तुम्हाला भजन करा म्हणून सांगतात त्याच संतांनी तुम्हाला सांगितलं की काम करता करता सुद्धा देवाचं चिंतन करता येतं, की कामामध्ये काम आणि काही म्हणा राम राम. साधू संत महात्मे आपल्याला म्हणतात काम करता करता देवाचं चिंतन करता येतं. वारकरी संप्रदायाच्या यादीमध्ये संतांच्या यादीमध्ये पुरुषांची नावं लागली, यात नवल नाही, तर यादीमध्ये स्त्रियांची सुद्धा नावं लागली. अनेक स्त्रिया परमार्थ करताना आपल्याला पाहायला भेटतात. आपण तर सर्वसामान्य आहोत, पण राजघराण्यात जन्माला आलेली मीराबाई, जिनं स्वतःच्या पायामध्ये घुंगरं बांधले, भगवंताचं चिंतन करायला सुरुवात केली. एवढी वेडी मीराबाई भगवंताच्या भजनामध्ये झाली. गावातली लोक काही समोर आली आणि गावातल्या लोकांनी मीराबाईच्या घरच्यांना बोलायला सुरुवात केली, अहो राजघराण्यातील कन्या आहे, एवढी पवित्र आहे. अहो, राजघराण्यातल्या स्त्रिया जर पायात घुंगरं बांधून गावात भजन करत असतील तर आमच्यासारख्या गरिबांना तुमच्याकडून काय घ्यावं? लोकांचं बोलणं पटलं. घरच्यांनी सांगावं, मीरा आमची एक इच्छा आहे की तू भजन सोडावं. मीराबाई म्हणतात, बाबा मी अन्न पाणी सोडेल पण भजन सोडणार नाही, कारण भगवान परमात्मा माझं सर्वस्व आहे. मग मीराबाईच्या घरचे मीराबाईला सांगतात, मीरा तुला भजन नाही सोडायचं ना, एक काम करावं लागल, तुला विषाचा प्याला प्यावा लागल, तुला विष प्यावं लागल. मीराबाई म्हणतात, बाबा अशी विषाचे कितीही प्याले आणून दिले तरी मी प्यायला तयार आहे, पण भजन सोडणार नाही. मीराबाईनं स्वतःच्या हातामध्ये विषाचा प्याला घेतला आणि गटागटा ते विष प्राशन केलं. कथा तुम्हाला माहिती आहे की नाही? मीराबाईने विष पिलं एवढं तरी माहिती आहे की नाही? मग माझा तुम्हा सगळ्यांना प्रश्न आहे, मीराबाईनं विष पिलं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, हे बरोबर केलं की चुकीचं केलं? मीराबाईनं विष पिलेलं काकू बरोबर केलं की चुकीचं केलं? तुलाच माहित म्हणू नका, साजरं सांगा. सांगा ना, मी येत नाही पुढच्या वर्षी. तुम्हाला जर एवढंच दुःख व्हायला असेल मी गावात आले म्हणून तर येत नाही, माय हात जोडते तुमचे, पण आता बोला फक्त, हो की नाही एवढंच सांगा. मीराबाईने विष पिलं बरोबर केलं की चुकीचं? दादा तुम्ही आम्हाला न्यायला आलते तिकडे फाट्यावर, हा तुम्ही बरोबर केलं की चुकीचं केलं? आता न्यायला कोण आलतं म्हणल्यावर एकमेकाच्या तोंडाकडे काऊन फायले का? सगळे चालते का न्यायला आम्हाला? काय जीव द्या बाप्पा, सांगा ना, बरोबर केलं की चुकीचं केलं? बरोबर केलं म्हणतात, बरोबर आहे की नाही? बदलायचं नाही. तुम्ही म्हणाले बरोबर म्हणलं तर बाई चुकीचं म्हणते आणि चुकीचं म्हणलं तर बरोबर म्हणते, न बोललेलंच बरं. उगा अपमान कोण करून घ्या. अर्ध्या माणसाचं म्हणणं आहे मीराबाईनं बरोबर केलं, मान्य करते मी. मीराबाईनं भजन सोडलं नाही, कारण विश्वाच्या मालकाने देह भजनासाठी दिला. पण ज्या ज्या वेळेला मीराबाईनं विष पिलं हे बरोबर केलं, जे पुरुष वर्ग महिला मंडळी म्हणतात, त्यांना माझा प्रश्न आहे, तुमच्या गावातला अखंड हरिनाम सप्ताह संपला की तुमच्या गावातल्या काही महिला मंडळींनी ठरवलं, सप्ताह संपला तेव्हापासून करमणं झालं. काय झालं? आपल्या भाषेत गमन झालं. मग काय करायचं? पंधरवाड्या एकादशीला भजन करायचं मंदिरामध्ये येऊन. कोण ठरवलं? वाईतल्या बाह्यांनी. मग तुम्ही ठरवल्यावर तुम्ही मंदिरात आल्या आणि मंदिरात आल्याच्या नंतर तुमच्या गावातले काही प्रतिष्ठित माणसं मंदिराच्या दारात येऊन उभे टाकले. प्रश्न विचारतात, महिला मंडळ कुठं निघाल्या? ते म्हणायला लागले, पाटील कुठंच नाही हो, भजन करायला आलं. मग तुमच्या गावातल्या पुरुषांनी तुमच्या गावातल्या महिला मंडळींना म्हणावं, भजन करून काय कोणाचं पोट भरलं का? कशासाठी आल्या? भजन करायचं नाही, अजिबात करायचं नाही, भजन सोडा आणि स्वतःच्या घरी जा. तुम्ही म्हणाल, पाटील आम्ही काहीही करायला तयार आहे पण भजन सोडायला तयार नाही, म्हणता की नाही? भजन करणाऱ्या तुमच्या गावात नाही का महिला भजनी मंडळ? आहे की नाही? कोण कोण आहे? हातवरती करा. आता आल्या नाही का? बोला ना. आल्या असतील. मग ज्या महिला मंडळ आहेत त्यांना म्हणायला लागले मी, तुमच्या गावातल्या पुरुषांनी तुम्हाला सांगितलं भजन सोडा,
तुम्ही म्हटले पाटील आम्ही काहीही करतो पण भजन सोडत नाही. मग तुमच्या गावातल्या माणसांनी भजन करायला आलेल्या महिला मंडळींना विषाचा प्याला आणून दिला. स्पष्ट भाषेमध्ये बोलायला गेलं, मला दुसरं काही माहित नाही. ते वावरातले फवारणे बिवारणे करायचे दादा ते काय आपल्याला कळत नाही, पण एंड्रिलचा डबा असते म्हणा ना, ते डबा आणून दिला बाह्यांना. आणि बाह्यांना म्हटले तुम्हाला भजन सोडायचं नाही ना, हे विष प्राशन करावं लागल. तुम्ही विष पिणार की भजन सोडणार? काय करता? हा, भजनात काय पडलं आणि विष पिऊन आयुष्य काला घालवायचं? तुम्ही म्हणाल पाटील ते विषय तुमच्याकडे राहू द्या, भजनही तुम्हाला ठेवा, आम्ही मरोस्तोर भजन करत नाही पण विष पिणार नाही, म्हणतो की नाही? मीराबाईने विषाचा प्याला पिला, हे बरोबर केलं म्हणून आपण ह्यासाठी म्हणतो. लोकांना केलं की आपल्याला चांगलं वाटतं, पण आपल्यावर आलं की माणसं 10 फूट पाठीमागं सरकतात. जगद्गुरु तुकोबराय म्हणायला लागले, अशी पाठीमागं सरकणाऱ्या माणसाची धन्यता देवाला वाटत नाही. धन्यता वाटण्यासाठी अंतःकरणामधून भगवंताचं चिंतन करणं फार गरजेचं आहे. पण एवढ्या पोटतिडकीनं जगद्गुरु तुकोबराय तुम्हाला सांगतात. तुकोबरायांना माहिती आहे की समाज न ऐकणारा आहे. मग तुकोबराय म्हणायला लागले, आमचं तुम्ही ऐकत ना, मग आम्ही हा सगळा कारभार आमच्या सोबतच्या व्यक्तीला देतो. मग तुकोबरायांनी त्या महात्म्याला सांगावं की ह्या लोकांना तुम्ही समजावून सांगा की भजन करा, आणि भजन नाही केलं तर काय होईल हेही समजावून सांगा. मग त्या महात्म्यानं आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला सांगावं, हो हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. हे सरते शेवटी बाण काळ बांधून देईल, सरते शेवटी बाण, सरत शेवटी बा काळ बांधून देईल, सरत शेवटी बा. एका जनार्दने आमचे काय बाधा येईल, एका जनार्दने आमचे काय बाधा येईल. पिंगळा 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 महत्वारी, बोल बोली तो देखा पिंगळा महत्वारी, पिंगळा महत्वारी, बोल बोली तो देखा पिंगळा महत्वारी, पिंगळा मारवारी बोल बोलत देखा, पिंगळा मारवारी, पिंगळा मारवारी बोल बोलत देखा, पिंगळा मारवारी. वर्तमान खोटे झाला वर्तमान खोटे, वर्तमान खोटे झालं, वर्तमान खोटे, वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे, वर्तमान खोटे. लटिकेनं बोलू आम्ही वर्तमान खोटे, लटिकेनं बोलू आम्ही वर्तमान खोटे, लटिकेनं बोलू आम्ही वर्तमान खोटे, लटिकेनं बोलू आम्ही वर्तमान खोटे. पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा. पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा. पिंगळा महत्वारी, बोल बोली तो देखा पिंगळा महत्वारी, पिंगळा महत्वारी, बोल बोली तो देखा पिंगळा महत्वारी. पिंगळा मारवारी बोल बोलत देखा, पिंगळा मारवारी, पिंगळा मारवारी बोल बोलत देखा, पिंगळा मारवारी, महत्वारी महत्वारी महत्वारी. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, ही लोक असं करून आमचं ऐकणार नाहीत. ह्या लोकांना तुम्ही स्वतः सांगा की भजन केलं तर उद्धार होईल, नाही केलं तर त्या यमाच्या तावडीत सावडावं लागल. आणि एकदा का यमाच्या तावडीत सापडलो का पुन्हा कितीही जरी प्रयत्न केला तरी सुद्धा तिथून सुटका आपल्याला होणार नाही. एकदा का ब्रह्मांडाच्या नायकाने स्वतःच्या हातातली दोरी सोडली का कितीही जरी दोरीला गाठी मारल्या तरी सुद्धा दोरी त्याच्यापर्यंत पोहोचत नाही. की तुटला आयुष्याचा दोरा, आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, आयुष्याचा दोरा. ये रा बाबो का पसारा, ये रा बाबो का पसारा, ये रा बाबो का पसारा, ये रा बाबो का पसारा. टाकून पडते रांडा पोरे, रांडा पोरे, टाकून पडते रांडा
मिळवावू गा पसारा टाकून पळती रांडा पोरे. एकदा भगवंतानं हातातली दोरी सोडली, एकदा का काळ जवळ आला की आपले म्हणणारे माणसं सुद्धा कोणी कोणाच्या सोबत येत नाही. नाही तर माणूस मेल्यावर रडणारे भरपूर म्हणतात की देवानं ह्यांच्या जागी आम्हाला नेलं असतं तर बरं केलं असतं. पण खरंच जर देव आला आणि यांना घेऊन गेला तर जातील का? कोणीच जाणारच नाही. फक्त तोंडापुरतं लोक एकमेकावरती प्रेम करतात. तुकोबराय म्हणायला लागले, काळ फार विचित्र आहे. एकदा का काळाचा घावा काळाने घातला का पुन्हा कितीही जरी प्रयत्न केला तरी माणूस तिथून बाहेर पडणार नाही. कारण आपल्याला जे आयुष्य देवाने दिलं ते किरायानं दिलं. बरोबर आहे. ज्या वेळेला एखाद्या किरायाच्या घरामध्ये आपण राहतो, मालक आल्याच्या नंतर कितीही जरी किराया आपण त्याला देतो म्हटलं तरी मालक जर म्हटलं आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर जावंच लागतं, किती पैसे जरी दिले तरी. तुकोबराय म्हणतात हे घर सुद्धा आपलं तसं आहे. एकदा का त्यानं स्वतः आपल्याला हकलून दिलं का कितीही जरी प्रयत्न केले तरी माणूस एक सेकंद एक मिनिट सुद्धा थांबू शकत नाही. कारण जिंदगी एक किराये का घर है, जिंदगी एक किराये का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराये का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. ऐसी हो जाएगी तेरी हालत, काम आएगी दौलत ना ताकत. छोड़ कर तेरी ऊंची हवेली, तुझको काटो के चलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. को आवाज देगी, मौत दिल आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. कि ऐसी हो जाएगी तेरी हालत, काम आएगी दौलत ना ताकत. छोड़ कर तेरी ऊंची हवेली, तुझको काटो पे चलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. ज्या वेळेला विश्वाचा मालक ते यम आपल्याला नेण्यासाठी येतील ना, त्यावेळेला कितीही श्रीमंत असू द्या, कितीही मोठा बंगला असू द्या, त्याच्यात लपून जरी बसले तरी जिथं आहात तिथून भगवान परमात्मा आपल्याला घेऊन जाणार आहे. जर कर्म विचित्र असतील तर यम घेऊन जाणार आहे. पण जायचं प्रत्येकाला आहे, तुम्ही असो अथवा मी असो. नाहीतर लोक एवढे अहंकारी झाली आज कलियुगातले, स्वतःच्या पैशावरती, सौंदर्यावरती, प्रॉपर्टीवरती एवढे अहंकार करतात. काही गावात कीर्तनाला गेलो ना आम्ही, लोक स्वतःचं घर दाखवतात. ताई हे बंगला आहे ना आमचा आहे, रुपया जमा करून बंगला बांधला म्हणतात लोक. म्हटलं दादा सगळेच रुपया कमवून बंगला बांधतात. ते म्हणले नवल त्यात नाही म्हणे, स्वतःचं घर फार सुंदर आहे आमचं. घरामध्ये आमच्या बेडरूम चांगले आहेत, हॉल चांगले, किचन चांगले, देवघर चांगले, पण या सगळ्यांपेक्षा चांगली घरातली बाथरूम आहे. म्हटलं दादा आता हे काय सांगायचे विषय आहेत का? नाही सांगतो याच्यासाठी. म्हटलं बाथरूमला स्टाईलची फरशी लावली. म्हटलं स्टाईलची फरशी जरी लावली, सोन्याची बिस्किट नेऊन जरी चिटकवले बाथरूम मध्ये, तरी मेल्यावर शेवटची आंघोळ त्या बाथरूम मध्ये तुला कुणीच घालणार नाही. म्हटलं घालतेत का? शेवटची आंघोळ कुठं राहते काका? बाहेर अंगणात. ज्या अंगणाला आपण शेणाचा सडा टाकतो त्याच्या खपल्या राहत नाही. लोक तिथं आपल्याला अंगणात आंघोळ घालतात. तरी सुद्धा माणसं अहंकारी जन्माला आलेत. त्या अहंकारी माणसाला जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, फार विचित्र समाज निघाला. भगवंताचं जर चिंतन कराल, हिताच्या ठिकाणी जर जागे राहाल, कीर्तनाला आल्याच्या नंतर जर झोपले नाही तर विश्वाच्या मालकाला, तुमच्या आई वडिलांना विश्वाचा मालक धन्यता देत असतो.
मग भजन करा म्हणून जेवढ्या प्रेमानं तुकोबराय सांगतात तेवढ्या प्रेमानं भजन करायचं. आधी पुरुष वर्ग, त्याच्यानंतर महिला मंडळ. असंही 10-15 मिनिटं आगाऊ घेणार होते, पण इथं लहान लोनला कथा सुरू आहे. हां, ते कथेमध्ये जाऊन बसावं लागतं पुन्हा सकाळी. उगं बिचारा हाल करण्यात काय पडलं. लोक म्हणतात तुम्हाला एवढं सण म्हणतात तर का मराय घेतलं. त्याच्यामुळं थोडंसं 5 मिनिटं होतील एक्स्ट्रा. सर्वांनी भजन करायचं. तुम्ही आधी त्याच्यानंतर तुम्ही. पाठीमागं बसलेले काका, आवाज येतो का माझा? ते दस्ती बांधलेले देवळाला चिटकून बसलेले, हां तुम्ही येते ना आवाज? मग भजन करायचंय बरं का. सुंदर हाताने टाळीन मुखाने ना. भगवान भोलेनाथाची आता महाशिवरात्री आहे उद्या. सर्वांनी सुंदर भजन करायचं. हा, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. तालात म्हणावं. असे काम करायचे तालात कोण म्हणलं? पाठीमागचे तुम्ही वेगळं काम म्हणा. वेगळं निघू नका. हे यांचं काम आहे वेगळं निघायचं. तुम्ही नका निघू. हा, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. वा वा, टाळी तरी वाजवा मायबाप बिचारे. हो गंगाधरा शिव गंगाधराय, हर हर भोले नमः शिवाय. वा, जटाधरा शिव जटाधराय, हर हर भोले नमः शिवाय. छान म्हणतात. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. सांगितल्याप्रमाणे सुंदर सर्व पुरुषांनी भजन केलं. काही जणांना केला कुचरपणा, पण ज्याचं त्याच्या संग. त्याला वाटायला बाईला काय चष्मा मिस्मा नाही, बाईला दिसत नाही. बाईला जरी दिसत नसलं तर त्याचा कॅमेरा तुमच्यावरती आहे 24 तास. आपण जसं मॉलमध्ये सामान खरेदी करायला गेलं की तिथं लिहून राहतं कागदावरती, सावधान आपण CCTV कॅमेऱ्याच्या निगराणीत आहात. प्लेट वाट्या कपडे चोरून नेऊ नका, गेटच्या बाहेर पडू देणार नाहीत. तिथं कॅमेऱ्यावर लिहून असतं, पण यानं काही लिहिलं नाही. 24 तास कॅमेरा सुरू आहे. यांनी जेवढ्या प्रेमानं भजन केलं त्याच्यापेक्षा दुप्पट भजन आपण करायचं. महिला भजनी मंडळ गावातल्या वाईतल्या आवाज थोडा मोठा काढायचा. हा, हो सुंदर माझे जाते गा फिरते बहुतुके. वा वा, इळभर हरभरा काढला. तुम्हाला तर तेवढे कामं नाही तरी किती साजऱ्या म्हणायल्या. कुठं क्लासला जाऊ दिलं का? घराच्या बाहेर जातो म्हणलं की शिव्या देतात. तुला काय करायचं घराच्या बाहेर जायला, हे करा असे म्हणतात. तरी आवाज आमचे एवढे गोडे. हा, थोडंसं इकडच्या साईडच्याच आवाज आहे ना. सुंदर माझे जाते गा फिरते बहुतुके. वा वा, हो व्यागावो कौतुके तू ये रे बा विठ्ठला. छान छान. सासू आणि सासरा दिरतो तिसरा. सासू आणि सासरा त्यांना घरात नाही आसरा. आता काय करू? दोरी आहे का एखादी? नाही तर पुढच्या वर्षी मीच घेऊन येतो. अहो डोळे झाकून समोरच्यावर विश्वास ठेवतात. त्यांच्यासाठी टाळी वाजवा, जोरदार टाळी वाजवा. हो टाळी महिला मंडळीसाठी नव्हती, टाळी तुमच्यासाठी होती. घरी गेल्यावर म्हणतील तेथ बरे दात काढाल ती, अशा म्हणतील ना. भांडणं लागू नये तुमच्यात म्हणून टाळी त्यांच्यासाठी. एकदा सुंदर आपले हात असे वरती घ्या पुरुष वर्ग. तुम्हाला जमतील तेवढे महिला मंडळ. हां, देवाने 2-2 हात दिले. जेवढे हात दिले तेवढे वरती घ्या. विठोबा रखुमाई, जय विठोबा
आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा निवडलाय. अभंगाचा अर्थ भावार्थ असाच आहे असं म्हणणार नाही, तरी सुद्धा माझे गुरुवर्य वैकुंठवासी नादब्रह्मऋषी सद्गुरू बाबा महाराज सातारकर यांनी जशी माझ्या बुद्धीला चालना दिली अगदी त्या प्रकारे बोलण्याचा प्रयत्न केला. जे बरोबर आहे ते सोबत न्या, जे चुकलं ते माझं मला परत करा. चुकलेल्या शब्दामध्ये नक्कीच दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करेन. तुकोबराय सांगतात त्याप्रमाणे भजन करा, स्वतःच्या जन्मदात्या आई वडिलांची सेवा करा. जे संत तुम्हाला म्हणतात पायी तीर्थयात्रा करा, वारीला जा, त्याच संतांनी तुम्हाला सांगितलं कोण्या वारीला नाही गेला तरी काही हरकत नाही, पण घरामध्ये चालतं बोलतं तीर्थक्षेत्र म्हणजे स्वतःचे मायबाप आहेत की माया बाप केवळ काशी आणि तेने न जावे तीर्थाशी. कोणत्या तीर्थाला जायची गरज नाही. 144 वर्षाच्या नंतर प्रयागराजला महाकुंभ मेळा भरला. तुम्ही त्या प्रयागराजला गेले पण स्वतःच्या घरातल्या जन्मदात्या मायबापाची जर सेवा करत नसाल तर असे कितीही जरी कुंभमेळे केले तरी तिळमात्र पुण्य तुम्हाला लागणार नाही. कारण उपकार त्या मायबापाचे तेवढे आहेत की स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, आई विना भिकारी. फार श्रीमंत माणसं आहेत पण मायबाप अगदी मौल्यवान लोकांना मिळत असतात कारण त्यांचे उपकार तेवढे आपल्यावरती आहेत. आईचे उपकार अनेकांनी आपल्या शब्दात वर्णन केले पण बापाचे उपकारही तेवढे आपल्यावरती आहेत. तो कवी आपल्या शब्दामध्ये मांडतो. हो रामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला वटामंदी हसू जरी कना वाकला. घडी भर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर. म्हणून स्वतःच्या जन्मदात्या आई वडिलांची सेवा करा, देशाचं रक्षण करा, गोमातेची सेवा करा. जे सैनिक आपल्यासाठी अहोरात्र सीमेवरती लढतात त्यांच्याविषयी सुद्धा स्वतःच्या मनामध्ये आदर बाळगा. आपण एवढ्या आनंदानं सण उत्सव सप्ते ज्यांच्यामुळे साजरे करतो ते फक्त सीमेवरती लढणारे सैनिक आहेत. ह्याच इथंच बसलेल्या कोणत्या तरी मायबापाने स्वतःच्या पोटच्या गोळ्याला समाजासाठी वाहिलं. कधी गोळी येईल आणि कधी हृदयाच्या आरपार होऊन निघून जाईल याचा विचार सुद्धा कधी तो व्यक्ती करू शकत नाही. आपल्या रक्षणासाठी अहोरात्र ते सीमेवरती लढतात. अगदी त्यामुळं सैनिकांविषयी स्वतःच्या मनामध्ये आदर बाळगा. परिवार फार गोड प्रत्येकाचा असतो. आपल्या लेकराची वाट सगळा परिवार पाहत असतो. ज्या वेळेला एकुलतं एक लेकरू सीमेवरती जातं आणि कोणताच संदेश न देता काहीच न सांगता हे जगाची यात्रा संपवतं त्यावेळेला घरची माणसं स्वतःची व्यथा स्वतःच्या शब्दामध्ये मांडायला तयार होतात. त्या लोकांनी त्या माणसांनी म्हणावं की चिठ्ठी ना कोई संदेश आने को कौन सा देश जहाँ तुम चले गए. चिठ्ठी ना कोई संदेश जाने वो कौन सा देश जहाँ तुम चले गए चले गए. घरची माणसं स्वतःची वथा शब्दामध्ये मांडतात. म्हणून सैनिकांविषयी स्वतःच्या मनामध्ये आदर बाळगा. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात अशी देशाची सेवा करणारी मुलं ज्यांच्या पोटी जन्माला येतात भगवंताचं चिंतन जे करतात ही ज्यांच्या पोटी जन्माला तशी मुलं येतात त्यांची धन्यता विश्वाचा मालक त्यांच्या आईवडिलांना देतो. मग अशा मुलांची सेवा मला स्वतःला घडू द्या म्हणून जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या चतुर्थ चरणात सांगतात. तुका म्हणे माझा तुका म्हणे माझ घडोत्याची सेवा. तुका म्हणे माझ घडोत्याची सेवा. तुका म्हणे माझ घडोत्याची सेवा. तुका म्हणे माझ घडोत्याची सेवा.
घडोत्याची सेवा तू कमाल मज घडोत्याची सेवा तरी माझ्या देवा पार नाही त्याची माझ्या देवा पार नाही कुडी कन्या पुत्र होतीची सात्विक कुडी कन्या पुत्र होतीचे सात्विक कुडी कन्या पुत्र होतीचे सात्विक कुडी कन्या पुत्र होतीचे सात्विक पार नाही अरे माझ्या दैवात पार नाही
म्हटली आमच्या माझ्या बाबाला ती पिक्चर लय आवडते नगीना हा चाले गोड म्हटली आमच्या दादानी. जगद्गुरु तुकोबऱ्या म्हणतात तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. एकदा आमच्या अभिषेक दादासाठी सुंदर अशा सर्व गायन सम्राटांसाठी आणि आमचे मृदंग सम्राट आदरणीय अमोल महाराजांसाठी जोरदार टाळी वाजवा. वा त्यांच्या बरोबरीला सुंदर असा दादांनी साऊंड सुद्धा ऑपरेटिंग केलं बरं का. दादा कुठे गेले माय लांबले का बातच लक्ष त्याच्यावर. दादा सुद्धा सुंदर साऊंड आहे. सर्वांच्या चरणावरती पुनश्च एकदा झालेली सेवा समर्पित करते. बाहेरगावून सुद्धा फार प्रेमाची मंडळी आलेली आहेत त्यांनाही धन्यवाद आणि झालेल्या सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वरा माऊली